नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. कष्टाच्या पैशातून हजारो रुपये घालून खरेदी केलेला मोबाईल जेव्हा हरवतो किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरीला जातो तेव्हा आपण हताश होऊन तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. औपचारिकता म्हणून पोलिसात तक्रार नोंदवली जाते. मात्र अशाच दाखल झालेल्या तक्रारीचा छडा लावून सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने 30 लाख किमतीचे 250 मोबाईल शोधून ते शुक्रवारी पुन्हा मूळ मालकांना परत केले आहेत. कष्टाच्या पैशातून हजारो रुपये घालून खरेदी केलेला मोबाईल जेव्हा हरवतो किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरी झाला की आपण हताश होऊन तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. औपचारिकता म्हणून पोलिसात तक्रार नोंदवली जाते. मात्र अशाच दाखल झालेल्या तक्रारीचा छडा लावून सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने 30 लाख किमतीचे 250 मोबाईल शोधून ते शुक्रवारी पुन्हा मूळ मालकांना परत दिले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत मोबाईल संच हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारीतील IMEI एकत्रित करून सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित मोबाईल कंपनीशी संपर्क साधला. त्यांचा CIR पोर्टलचा वापर करून हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यानुसार सायबरला सूचना दिल्या. पाडळी बुद्रुकमध्ये मधला माळ या परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. कुत्री भुंकत असल्यामुळे हा बिबट्या झाडावर जाऊन बसला होता. भैरवनाथ कळंत्रे व भरत कळंत्रे या मेंढपाळ बांधवांना हा बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ सरपंच शिवाजी गायकवाड व वरणगे उपसरपंच राजेंद्र पाटील, भिकाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाडळी बुद्रुकमध्ये मधला माळ या परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. कुत्री भुंकत असल्यामुळे हा बिबट्या झाडावर जाऊन बसला होता. भैरवनाथ कळंत्रे व भरत कळंत्रे या मेंढपाळ बांधवांना हा बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ सरपंच शिवाजी गायकवाड व वरणगे उपसरपंच राजेंद्र पाटील, भिकाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभाग व वन्यजीव रक्षक दलाची टीम व छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला. बिबट्या पाहायला बऱ्याच लोकांनी गर्दी केली होती. यावेळी बिबट्याच्या डरकाळीने नागरिकांची घाबरगुंडी उडाली. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे, त्यामुळे ऊस तोडणी मजुरांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे. शिरोली ते उसगाव उड्डाण पुलादरम्यान पिलर उभारूनच रस्त्याची उंची वाढवावी, तसेच पूर्वीच्या रस्त्यासाठी घातलेला भराव काढून पुराचे पाणी वाहून जाण्यास मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक VD पंधारकर यांच्याकडे शुक्रवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. शिरोली ते उसगाव उड्डाण पुलादरम्यान पिलर उभारूनच रस्त्याची उंची वाढवावी, तसेच पूर्वीच्या रस्त्यासाठी घातलेला भराव काढून पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक VD पंधारकर यांच्याकडे शुक्रवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. या संदर्भात म्हणणे ऐकून घेऊन या प्रकल्पाच्या कामाचे सर्वेक्षण करून नियमवाढीनुसार पूर्ण अंदाजपत्रक तयार करण्याचा प्रस्ताव 31 डिसेंबरपर्यंत पाठवण्याचे आश्वासन पंधारकर यांनी आंदोलकांना दिले. दरम्यान केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी भराव न टाकता पिलर उभारूनच उंची वाढवण्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्राधिकरणाला दिले आहे. त्यांची पूर्तता करून या महामार्ग विस्तारीकरण कामाचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही कृती समितीने दिली आहे. उजळाईवाडी येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात प्रकल्प संचालक पंधारकर यांची शुक्रवारी कृती समितीने भेट घेऊन चर्चा केली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यात प्रबळ समाजाचा समावेश न करता अन्य समाजाला आरक्षण द्यावे, अशा विविध मागण्या सकल ओबीसी समाजाने शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केल्या आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता व त्यात प्रबळ समाजाचा समावेश न करता अन्य समाजाला आरक्षण द्यावे, राज्यातील नागरिकांची जातनिहाय जनगणना व्हावी, खुल्या व प्रबळ गटातील विद्यार्थ्यांप्रमाणे भटके, विमुक्त व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही निर्वाह भत्ता द्यावा, स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे, अशा विविध मागण्या सकल ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करण्यात आल्या. नितीन ब्रह्मपुरे, बाबुराव बोडके, भारत लोखंडे, बाळासू लोहार अशा विविध समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर या मागणीचे निवेदन दिले.
भटके विमुक्त व ओबीसींच्या महाज्योती संस्थेची जिल्हावार कार्यालये तत्काळ सुरू करावी. PhD करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी. ओबीसी वित्त व विकास मंडळाला 1000 कोटी रुपये द्यावे. भटके विमुक्त व ओबीसींसाठी जाहीर केलेल्या महामंडळांना पुरेसा निधी द्यावा. राज्यातील ओबीसी नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावे व त्यांच्यावर हीन पातळीवरील टीका करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. दामदुप्पट लाभाच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या AS ट्रेडर्स कंपनीची गरज पडल्यास मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यान्वये ईडी मार्फत चौकशी केली जाईल, असे ठोस आव्हान उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. दामदुप्पट लाभाच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या AS ट्रेडर्स कंपनीची गरज पडल्यास मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यान्वये ईडी मार्फत चौकशी केली जाईल, असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. या फसवणुकीतील मूळ आरोपी परदेशात पळून गेला असल्याची कबुली मंत्री फडणवीस यांनी दिली. परंतु त्याच तपासास विलंब लावून संशयितांना विदेशात पळून जाण्यासाठी पोलीस खात्याने मदत केली होती, हा आरोप मात्र त्यांनी फेटाळून लावला. NIAची मोठी कारवाई. ठाणे पुण्यासह अनेक ठिकाणी छापे. संशयितांना घेतले ताब्यात. दहशतवाद्यांशी संपर्क आणि कट रचल्याच्या संशयावरून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद्यांशी संपर्क आणि कट रचल्याच्या संशयितांवरून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. काल NIAने कर्नाटक आणि महाराष्ट्रात पहाटेपासूनच कारवाई करत अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणी NIA आणि ATSने छापेदारी केली. मिळालेली माहितीनुसार SCCच्या दहशतवादी कट प्रकरणात कर्नाटक आणि महाराष्ट्रात काल सकाळपासूनच NIAने एकूण 44 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये कर्नाटकमध्ये 1 तर महाराष्ट्रात 43 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणेमध्ये 1, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरमध्ये 1 आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. राज्यात NIA आणि ATSने संयुक्तपणे ही कारवाई केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच BARCच्या माध्यमातून साठवणूक करण्यासाठी 250 टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभारलं आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये शेतकऱ्यांना कांदा मोफत साठवता येणार आहे. कांदा चाळीच्या तुलनेत येथे साठवलेला कांदा 2 वर्षांपर्यंत टिकेल, असा दावा BARC कडून करण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच BARCच्या माध्यमातून साठवणूक करण्यासाठी 250 टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभारलं आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये शेतकऱ्यांना कांदा मोफत साठवता येणार आहे. कांदा चाळीच्या तुलनेत इथे साठवलेला कांदा 2 वर्षांपर्यंत टिकेल, असा दावा BARC कडून करण्यात आला आहे. लालसगाव येथील कृषी उत्पादन संरक्षण अणु भाभा संशोधन केंद्रातील 250 टन क्षमतेचा असलेल्या कोल्ड स्टोरेजचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या ठिकाणी विकिरण प्रक्रिया केलेला कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यास 2 वर्षापर्यंत टिकू शकतो, असा दावा करण्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी उत्पादन संरक्षण अणु भाभा संशोधन केंद्र मुंबई सहसचिव सुषमा शेट्टे, सहसचिव जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवले उपस्थित होते. शहरातील दत्त इंडिया साखर कारखान्यात परप्रांतीय बाल कामगाराला कामावर ठेवून काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दुकाने निरीक्षक रोहित विश्वनाथ गोरे यांनी संशयित ठेकेदार हनुमंत आत्माराम कायगुंडे याच्या विरोधात संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शहरातील दत्त इंडिया साखर कारखान्यात परप्रांतीय बालकामगाराला कामावर ठेवून काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी दुकाने निरीक्षक रोहित विश्वनाथ गोरे यांनी संशयित ठेकेदार हनुमंत आत्माराम कायगुडे याच्या विरोधात संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दत्त इंडिया साखर कारखान्यात बालकांकडून काम करून घेतली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर याची खातरजमा करून पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. दुकाने निरीक्षक फिर्यादी गोरे यांनी याच्या पथकासह गुरुवारी दुपारी 12:30च्या सुमारास कारखान्यात छापा टाकून पाहणी केली. यात मध्य प्रदेशामधील 13 वर्षीय मुलगा काम करताना आढळला.
या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंद करण्याचे निर्देश बालकल्याण समितीचे सदस्य दीपाली खेरमोडे, आयशा दानवडे, कालिदास पाटील, निवेदिता ढाकणे यांच्या पीठाने दिले होते. त्यानुसार दुय्यम निरीक्षक रोहित गोरे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यात बालकामगार ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या संशयित हनुमंत कायगुडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या राज्यभर चर्चेत असलेला शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. या माध्यमिक शिक्षण विभागही मागे नाही. या विभागात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कर्तबगार मंडळी कशी लुटतात, कशाला पैसे द्यावे लागतात हे सांगणारी ही वृत्तमालिका आजपासून सुरू आहे. सध्या राज्यभर चर्चेत असलेला शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. यात माध्यमिक शिक्षण विभागही मागे नाही. या विभागात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कर्तबगार मंडळी कशी लुटतात, कशाला पैसे द्यावे लागतात हे सांगणारी ही वृत्तमालिका आजपासून शिक्षण विभागातील किरण लोहार, तुकाराम सुपे व विष्णू कांबळे यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चर्चा जोरकसपणे सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागात तर कोणताच कारभार हलका नाही. टेबलावर जड वस्तू ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. माध्यमिक शिक्षण विभागात नवा शिक्षक म्हणजे त्याची हाताची शिकार. ती वाया जाऊ द्यायची नाही हे ठरवूनच त्यानुसार जाळे टाकले जाते. आधीच नोकरीसाठी हेलपाटे मारून थकलेल्या संस्थाचालकांच्या तोंबड्या भरून नोकरी मिळालेल्या शिक्षकही आपसुकच या कार्यालयाची शिकार बनतो. त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी दिवसेंदिवस गब्बर होत चालले आहेत. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.